नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेजेस. हा आहे 20 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर बघा, यामध्ये दोन पॅसेजेस असतात 10 मार्क्ससाठी, 10 मार्कांना. तर त्यामध्ये बघा, क्वेश्चन 2A मध्ये एक पॅसेज असेल, तुम्ही जो बघू शकता, हा आहे तुमचा पॅसेज. त्यामध्ये बघा, क्वेश्चन 1 जो असेल तो क्वेश्चन 1 मध्ये ट्रू ऑर फॉल्स असतात, 4 असतात. त्यामध्ये अर्ध्या मार्कला एक आहे, म्हणजे 2 मार्कचा हा पूर्ण प्रश्न आहे. त्यानंतर बघा बाळांनो, A2 सेकंड क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ अकरन्स. जे दिलेले वाक्य आहे ते करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला राईट करायचे आहे. ते कसे कळेल? तुम्हाला पॅसेज प्रॉपर वाचावा लागेल. त्यानंतर तुम्ही ही ऑर्डर बघणे आणि ती ऑर्डर प्रॉपर राईट करणे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता पॅसेज प्रॉपर रीड करून आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स फाईंड करायचे असतात. ओके, तर हे 2 मार्क्सला आहे. तुम्ही मिनिमम 4 वर्ड्स राईट करू शकतात. ठीक आहे, इथं आपण घेतलेले आहे 8. त्यानंतर डू ॲज डायरेक्टमध्ये छोटंसं ग्रामर आहे आणि ते फक्त आणि फक्त 2 मार्क्ससाठी आहे. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं तर नॉर्मल ग्रामर विचारलेलं आहे, राईट द सेंटेन्सेस युझिंग नॉट ओनली बट अल्सो. ठीक आहे, तर तुम्हाला माहीतच असेल नॉट ओनली बट अल्सो कसं लावतात. ओके, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकतात, किंवा आपण ग्रामर्सबद्दल नंतर आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचे 2 विचारलेले आहे. नेक्स्ट आहे अनएबल टू, आपल्याला यूज करायचं आहे अनएबल टू. अशा प्रकारे 2 प्रश्न 2 मार्क्सला आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बाळांनो, A5. ओके, खूप महत्त्वाचं आहे, पर्सनल रिस्पॉन्स. हे तुमचं मनाचं स्वतःचं उत्तर असतं, ॲन्सर असतं. याला पेपर चेकरला मार्क द्यावेच लागतात. पण बघा, प्रश्न काय विचारलेला आहे, स्मॉल पॉक्स इज अ डिसीज, राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीजेस अँड राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. असे हे 2 मार्क्सला आहे. तर बघा, नेम ऑफ डिसीजेस हे राईट केलेले आहे. ओके, तुम्ही जर बघितलं तर आपण इथे घेतलेले आहे 5. त्यानंतर सिम्पटम्स आहे. असे 2 मार्कला हा प्रश्न आहे. असे 5 प्रश्न 2-2 म्हणजे टोटल झालेले आहे 10 मार्क्स. त्यानंतर बीमध्ये पुन्हा एक 10 मार्कचा पॅसेज आहे. त्यावर प्रश्न कसे असतील बघा, कंप्लीट द सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला गाळेल जागा पूर्ण फिल करायच्या आहेत. तर बघा, हे टोटल आहे, जसे वरती ट्रू फॉल्स आहे, इथे आहे फिलिंग द ब्लँक्स. ठीक आहे. अजून सोपा पार्ट बघितला, सेकंड क्वेश्चन एक चार्ट आहे आणि तो कंप्लीट करायचा असतो. जसं इथं क्वालिटीज ऑफ स्वामी, त्याबद्दल ब्युटिफुल अजून 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. ठीक. त्यानंतर बघा, अजून सोपं जर झालं तर आहे आपल्याला मॅच द पेयर. ठीक आहे, ह्या सुद्धा 4 आहे 2 मार्क्ससाठी. ओके, मॅच द पेअर काहीच अडचण येणार नाही. डू ॲज डायरेक्ट म्हणजे पुन्हा एकदा ग्रामर आलेला आहे. तर बघा, मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग. ओके, त्यानंतर सेकंड आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. MCQ दिलेले आणि करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला विचारलेला आहे. इथं आलेला आहे बी ऑप्शन, डज नॉट ही. ओके, आणि फर्स्ट आन्सर आहे, इट इज नॉट इझी टू इमॅजिन. ठीक आहे, ग्रामर आहे, प्रॉपर लक्ष द्या. ग्रामर नाही जमलं तरी काही अडचण नाही, 2 मार्क्स आहे फक्त. नंतर पर्सनल रिस्पॉन्स परत सांगितलं आहे, महत्त्वाचं आहे, तुमचं स्वतःचा ॲन्सर येणार आहे. डू यू लाईक रीडिंग बुक्स, व्हाय? तुमच्या मनाचं उत्तर आहे यस आणि नो, ते तुम्ही लिहू शकतात आणि का रिझन देणं गरजेचं आहे. असे हे तुमचे 2 मार्क्स.